स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे आर.एस. क्रिएशन. तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जराही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो. तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे. आता प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही डेमो बघितल्याप्रमाणे आता जो स्टेटस क्रिएट करण्यासाठी आपल्याला बीटमार्क प्रीसेटची गरज लागणार आहे. ती आपल्याला आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायची अलाइट मोशनमध्ये. आणि या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही प्रकारचा शेक इफेक्ट यूज केलेला नाही. तर त्यासाठी फक्त बीटमार्क प्रीसेट आपल्याला इम्पोर्ट करून घ्यायचे आहे. इम्पोर्ट करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. त्यानंतर सिम्पली ती बीटमार्क प्रीसेट ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर बघू शकता आपण व्हिडिओमध्ये वापरले जाणारे जे लेअरिक्स आहेत, ग्रुप लिंक आहेत, त्यानंतर रेक्टँगल लेअर आहेत, इथंच तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर इथं तुम्हाला फक्त काय करायचं, तुमचा इमेज रिप्लेस करायचा आहे आणि हा स्टेटस आहे तो क्रिएट करून घ्यायचा आहे. तर जराही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, स्टार्टिंगला येऊन इथं तुम्हाला ग्रुप 1 आणि ग्रुप 2. ग्रुप 1 ॲक्च्युली हे जो बॅकग्राऊंड तुम्हाला दिसतोय तो ग्रुप 1 आहे आणि ग्रुप 2 तिथून आपल्याला इमेज ॲड करायचा आहे. त्यासाठी काय करायचं, ग्रुप 2 सगळ्यात पहिल्यांदा लेअर सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये आल्यानंतर स्टार्टिंगला येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे तुमचा इमेज ॲड करून इथं आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात पहिल्यांदा त्याची लेंथ वाढवायची आहे आणि तोच इमेज लेअर मधोमध घेऊन आणि प्रॉपर या आपला जो षटकोन आहे त्यात प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे. सेट केल्यानंतर बघू शकता की अशा प्रकारे इथं तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक दिसून येणार आहे. अशाच प्रकारे ग्रुप 2लाही 3लाही अशाच प्रकारे सिलेक्ट करायचं आहे. एडिट ग्रुपमध्ये यायचं आहे. स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून तुमचा इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवायचा आहे आणि तोच इमेज लेअर मधोमध घेऊन इथं बघायचे अशा प्रकारे साईज कमी जास्त करून सेट करायचा आहे. आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःचे इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. त्यानंतर काय करायचं, अशाच प्रकारे प्रत्येक लेअरला तुमचा इमेज इथं काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बघू शकताय मी इथं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला इथं तुमचे इमेज ॲड करून घ्यायचे आहेत. तर बघू शकताय 5व्या लेअरलाही परत एकदा सिलेक्ट करून एडिट ग्रुपमध्ये येऊन स्टार्टिंगला येऊन प्लस चिन्ह जायचं आहे आणि तुमचा इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवायचा आहे आणि तोच इमेज लेअर मधोमध घेऊन त्याची साईज कमी जास्त करून इथं आपल्याला बॅक निघून यायचं आहे. बघू शकता तुम्हाला इथं 4ही लेअर मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अशाच प्रकारे बाकीच्या राहिलेल्या ह्या 2 लेअर आहेत त्याही आपल्याला अशाच प्रकारे करून घ्यायच्या आहेत. आता मी या लेअर आहेत ॲड करून इथं बघू शकता की मधोमध घ्यायचं आहे आणि प्रॉपर असे सेट करून घ्यायचे आहेत. सेट झाल्यानंतर बघू शकता आपली लास्ट लेअर राहिलेली आहे ती आपली 7वी लेअर आहे. 7व्या लेअरला क्लिक करून आता फक्त इथं मी तुम्हाला काय सांगायचं आहे की या लेअर आहेत का नाही, इथं बघू शकता ही जी लेअर आहे ती मध्ये कट होताना तुम्हाला दिसून येणार आहे. आता इथं बघू शकता की आपण इथं ही जी लेअर आहे ती मध्येच कट झालेली आहे. त्यानंतर ही जी लेअर आहे ती 2 नंबरला अशा प्रकारे याचा इथं आपल्याला फक्त काय करायचे, ह्या ज्या 2 लेअर आहेत बघू शकता ही किती आहे, 5वी, 4थी आणि 5वी ही आपल्याला इथपर्यंत ठेवायची आहे. बाकीची लेअर आहे लेंथ आहेत त्या पूर्ण 12.5 इथपर्यंत करून घ्यायच्या. या 6 आणि 7ची पण तुम्ही अशा प्रकारे पोझिशन ठेवू शकता. त्यानंतर 7व्या लेअरला क्लिक करून इथं आपल्याला काय करायचं आहे, तुमचा इमेज ॲड करून तुम्हाला इथं सांगितल्याप्रमाणे इमेज मधोमध घेऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, साईज कमी जास्त करून इथं आपल्याला सेट करून घ्यायचं आहे. सेट झाल्यानंतर बघू शकता की पहिलं ॲनिमेशन अशा प्रकारे आपलं क्रिएट झालेलं आहे. आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला काय करायचं आहे की बघू शकता पहिलं ॲनिमेशन आपलं प्रॉपर सेट झालेलं आहे. सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला लेअर 8 तुम्ही बघू शकता ग्रुप लेअर 8 इथं आपल्याला यायचं आहे. आता ग्रुप लेअर 8ला आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की ही जी रेक्टँगल लेअर आहे ती सिलेक्ट करून आपल्याला कलर अँड फील्डमध्ये जाऊन व्हाईट कलर सिलेक्ट करायचा आहे. व्हाईट कलर सिलेक्ट केल्यानंतर ग्रुप 8 लेअरला क्लिक करून स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करायचं आहे आणि तुमचा इमेज इथंही आपल्याला ॲड करून या चौकोनात प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे ॲड केल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. अशाच प्रकारे 9लाही सिलेक्ट करून इथं आपल्याला तुमचा इमेज ॲड करून इथं प्रॉपर सेट करून घ्यायचा आहे. म्हणजे याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. अशाच प्रकारे बाकीच्या राहिलेल्या 2ही लेअर इथं आपल्याला प्रॉपर सेट करून घ्यायचे. 10 जी लेअर आहे ती आपल्याला अशाच प्रकारे प्रॉपर सेट करून घ्यायची आहे. त्यासाठी मी जशा प्रकारे पहिल्या षटकोनमध्ये इमेज ॲड करून त्याची साईज कमी जास्त करून सेट केल्या, तशाच प्रकारे इथंही आपल्याला काय करायचं आहे की इमेज ॲड करून
साईज कमी जास्त करून प्रॉपर सेट करून घ्यायचे. आता बघू शकता शेवट 11 लेअरला इथं आपल्याला अशा प्रकारे इमेज ॲड करून तो आपल्याला मधोमध घ्यायचा आहे. बघू शकता प्रॉपर सेट करून तुम्हाला प्रॉपर असा लुक येणार आहे. तर बघू शकता स्टार्टिंगपासून दुसरंही आपलं ॲनिमेशन क्रिएट झालेलं आहे. हे ॲनिमेशन आहे ते पहिलं ॲनिमेशन आहे. पहिलं ॲनिमेशन तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे आणि सेकंड ॲनिमेशन आहे ते तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. आता सेकंड ॲनिमेशन ही झाल्यानंतर 22.12 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि राहिलेले बाकीचे इमेज इथं ॲड करून घ्यायचे. आता हे इमेज बघू शकता अशा प्रकारे प्रॉपर सेट करून घ्यायचे आहेत. सेट झाल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे इथं आपल्याला या बीटमार्कनुसार ॲड करून घ्यायचे. ॲड करून घेतल्यानंतर फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअर क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे काय होणार आहे की आपला इमेज आहे तो इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. अशाच प्रकारे काय करायचं आहे, प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करण्यासाठी इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया या ऑप्शनला क्लिक करायचं. म्हणजे एकाच क्लिकमध्ये आपला इमेज आहे तो फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. आता इमेज लेअर फुल स्क्रीन झाल्यानंतर ही जी रेक्टँगल लेअर म्हणजे आपली जी PNG लेअर आहे ती लॉंग प्रेस करून अशा प्रकारे वरती घेऊन यायची आहे. आता वरती घेऊन आल्यानंतर स्टार्टिंगला येऊन म्हणजेच 22.12 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन खालील प्लसचे नाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो इंक इफेक्ट दिलेला आहे तो ॲड करून सगळ्यात पहिल्यांदा तर त्याची लेंथ आहे ती 23.2 या सेकंदापुरतीच ठेवायची आहे आणि उरलेला भाग आहे तो डिलीट करायचा आहे. त्यानंतर तो व्हिडिओ सिलेक्ट करून ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन सेकंड नंबर लाईटनमध्ये जाऊन स्क्रीन पहिला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. तर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर इथून हा इफेक्ट आहे तो कॉपी करून इथपासून चालवणाऱ्या प्रत्येक लेअरला इथं आपल्याला हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पेस्ट केल्यानंतर याचं युनिक असं कॉम्बिनेशन तुम्हाला इथं दिसून येणार आहे. तर बघू शकताय की स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक थर्ड ॲनिमेशन झालेला आहे. तर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर बघू शकता आपलं इथं प्रॉपर हे जे पहिलं ॲनिमेशन आहे सेकंड ॲनिमेशनसाठी आणि लास्ट आहे ते थर्ड ॲनिमेशन आहे. तर आपलं प्रॉपर इथं झालेलं आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी वरती ॲरोचे नाव क्लिक करायचं आहे, व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.